बऱ्याच मुलींनी बरेच कमेंट लिहिले, बरेच मेसेज आपल्या ऑफिसला आले की सर एकदा मराठीमध्ये ट्रेनिंग, आणि पहिल्यांदा हिंदी नंतर पहिलं सेशन मराठीमध्ये घेऊन येतोय. सेल्फ डेव्हलपमेंट. माय डिअर, सेल्फ डेव्हलपमेंट बद्दल आपण बऱ्याच सिरीज बनवतो, बऱ्याच गोष्टी आपण शिकतो, बहुतांश गोष्टी तुम्हाला माहिती आहे, बरेच विचार सेल्फ डेव्हलपमेंट वर मी तुम्हाला समजून सांगितलं. पण आज सेल्फ डेव्हलपमेंट वर मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करणार आहे की लहानपणापासून आपण स्कूल अँड कॉलेज मध्ये शिकतो. हॅलो, येत्या नो? लहानपणापासून स्कूल आणि कॉलेज मध्ये आपण शिकतो. लहानपणापासून आपल्याला शिकवल्या जाते की शिक्षणाला काय होते. जर आपण चांगलं शिकलो, मोठं झालो, डिग्री घेतली, चांगले पर्सेंटेज आपण घेतले, काय होतंय? हॅलो, काय होते? आपल्याला चांगली नोकरी मिळते. मग नोकरी मिळून काय भेटते? तर आपल्या गरजा कमी, आपल्याला पैसा मिळतो, आपले जे जरूरती असतात, जे गरजा असतात, घर घेणं, गाडी घेणं, त्या कंप्लीट होतात. मग नोकरी म्हणजेच डेव्हलपमेंट आहे का? किंवा शिक्षण म्हणजेच डेव्हलपमेंट आहे का? किंवा चांगले पर्सेंटेज घेणंच म्हणजे डेव्हलपमेंट आहे? आज तुम्हाला जॉब अँड बिझनेस मधला डिफरन्स आज आपण समजून घेणार आहोत. आर यू रेडी? येस. शिकायचं आहे? येस. गेल्या काही वर्षापासून 450 वर्ष पलटून गेले, उभ्या महाराष्ट्राला उद्योगाचा संदेश देणारे, तरुणांना उद्योजक व्हा म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. मित्रांनो, महाराज हे फक्त एक राजे नव्हते. बरेचदा, बऱ्याच वेळा, बऱ्याच ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते, ते एक कुशल योद्धा नव्हते, ते एक बेस्ट चाणक्य तज्ञ होते, ते एक बेस्ट मॅनेजमेंट गुरु होते, ते एक बेस्ट उद्योजक होते. मी मागच्याही सिरीज मध्ये मुलांना शिकवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आशिया खंडातले नंबर 1 चे गुरु, छत्रपती शिवाजी महाराज आशिया खंडातले नंबर 1 चे मॅनेजमेंट गुरु होते. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 12व्या वर्षी आशिया खंडातले पहिले मॅनेजिंग डायरेक्टर होते, ज्यांनी स्वराज्य नावाची कंपनी स्थापन केली. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना स्वतःच्या आईला प्रश्न करतात की आई साहेब, शिवाजी आणि छत्रपती यातला फरक काय आहे? शिवाजी माझं नाव आहे, पण तुम्ही नेहमी मला म्हणता की बाळ शिवाजी, तुला जर आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे, आयुष्यात तुला जिंकायचं आहे, तुला लोकांच्या मनावर राज करायचं आहे, लोकांच्या हृदयात तुझी जागा तुला निर्माण करायची आहे, तुला या महाराष्ट्र डेव्हलप करायचं आहे, या महाराष्ट्रातल्या मातीत तुझं नाव तुला कोरायचं असेल, तुला छत्रपती व्हावं लागेल. काय साहेब, छत्रपती म्हणजे काय? मित्रहो, जिजाऊ मासाहेबांचं उत्तर जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला समजेल की 21व्या शतकामध्ये 450 वर्षापूर्वी जिजाऊ मासाहेबांनी जे उत्तर दिलं ते आजच्या अभ्यासक्रमाला असायला पाहिजे होतं. महाराजांना आई समजून सांगते की बाळ शिवाजी, तुझं नाव शिवाजी आहे, त्याचा उलट कर, जो जीवाशी खेळतो तो शिवाजी. आयुष्यभर तुला जर छत्रपती व्हायचंय, छत्रपती म्हणजे काय? जगातला सर्वोत्तम व्यक्ती. छत्रपती म्हणजे काय? जगातला सर्वोत्तम राजा. छत्रपती म्हणजे काय? जगातलं सर्वोत्तम ठिकाण. छत्रपती म्हणजे काय? जगातला सर्वोत्तम श्रीमंत व्यक्ती तुला व्हायचंय, त्याचं नाव छत्रपती आहे. की छत्रपती झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती तुला मानाचा मुजरा करेल. शिवाजी महाराजांनी आपल्या आईसाहेबाला दुसरा प्रश्न केला, या महाराष्ट्रात आणि या देशात मीच पहिला व्यक्ती आहे का जो छत्रपती बनायला तयार झाला? आईसाहेबांनी सुंदर असं उत्तर दिलं. मित्रांनो, लक्षात घ्या, उत्तर असं होतं की तुझे आजोबा म्हणजे माझे वडील यांनी सुद्धा छत्रपती बनण्याचा विचार केला आणि ते बनले सुद्धा. पण निजामशाहीच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा निजामशाहीला हे माहित पडलं, त्यांची कत्तल झाली आणि हे कत्तल आपल्याच लोकांमुळे झाली, तर त्यांचं छत्रपती होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. मग परत दुसरा ट्राय कोणी केलं? तुझे आबासाहेब, तुझे बाबासाहेब शहाजीराजे भोसले यांनी सुद्धा छत्रपती बनण्याचं स्वप्न बघितलं आणि एक साधारण राजा तू छत्रपती, एक साधारण व्यक्ती तो छत्रपती बनेपर्यंतचा प्रवास जेमतेम त्यांनी पूर्णच केला. तर आदिलशाहीला कळलं, आदिलशाहीनं कूटनीती केली आणि आदिलशहाचा गुलाम म्हणून आज आपल्या
तुझ्या आबासाहेबाला काम करावं लागते. आधीच्या ज्या कारकिर्दीमध्ये सरसेनापतीचं काम तुझे बाबासाहेब करते, पण शुभा लक्षात ठेव, हे तिसरं काम तुला करायचं आहे. आणि आपल्या कुळामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये साधारण व्यक्ती डेव्हलपमेंट करून तुला छत्रपती व्हायचे आहे. तुला सर्वोच्च पदाचं एक पद निर्माण करायचं आहे. तुला आशिया खंडातला नंबर 1 चा वक्ता व्हायचा आहे, नंबर 1 चा व्यक्ती व्हायचा आहे. तुला एवढं इम्प्रूव्ह करायचं आहे, तुला एवढा तुझा सर्वांगीण विकास करायचा आहे की तुझ्याकडे बघितल्यानंतर प्रत्येकाचा हात आणि प्रत्येकाची मान झुकल्या गेली पाहिजे आणि मानाचा मुजरा झाला पाहिजे. अशा पद्धतीचं नेतृत्व तुला करायचं आहे, अशा पद्धतीचं कर्तृत्व तुला करायचं आहे, अशा पद्धतीचं वक्तृत्व तुला निर्माण करायचं आहे. आणि या सगळ्यांच्या भरोशावर तुला एक तुझं व्यक्तिमत्व निर्माण करायचं आहे. शुभा लक्षात ठेव, हा जन्म वाया नाही गेला पाहिजे. तुझ्या आबासाहेबांनी खूप स्वप्न बघितले. एक साधारण व्यक्तीतून विश्व निर्माण करण्याचं स्वप्न आबासाहेबांनी बघितलं. आदिलशाहीच्या गुलामगिरी आबासाहेब काम करत असताना जेव्हा जेव्हा आई बहिणीवर अत्याचार होतात, जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अत्याचार होतात, तेव्हा आबासाहेब झोपत नाही. आबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी असते आणि आबासाहेब स्वतःला एका रूम मध्ये पडून चाबूक मारतात आणि त्या रक्ताचा सो एका भिंतीवर काढतात. शुभा लक्षात ठेव, रक्ताने काढलेला सो आबासाहेबाचा, पण उभं स्वराज्य तुला निर्माण करायचंय आणि त्या स्वराज्यासाठी तुला धडपडायचंय. ज्या दिवशी विश्वाला वंदनीय वाटेल आणि या देशाला जगाला आदर्श वाटेल असं स्वराज्य तू निर्माण करशील, या जगातला सर्वोत्तम व्यक्ती तू होशील, त्याचं नाव छत्रपती आहे. मित्र लक्षात ठेवा, सेल्फ डेव्हलपमेंटचा पहिला धडा आहे. जर आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करायचं असेल तर आपण फक्त आपल्या पुरता किंवा आपल्या घरापुरता किंवा आपल्या देशापुरता विचार न करता हे विश्वची माझी गरज असं तुकाराम महाराज सांगून गेले, या विश्वाचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. कारण हे विश्वच माझं घर आहे. आपण या जगात जन्माला आलो आणि आपण स्वप्न पाहतो ते युलिस की मला हे बनायचंय, मला डॉक्टर, मला इंजिनियर, मला कलेक्टर, मला हे, मला ते अमक डमक, मला हे बनायचंय. याच्याही पलीकडे डेव्हलपमेंट आहे आणि ते डेव्हलपमेंटचे धडे गिरवत असताना महाराज आपल्याला सुंदर असा आदर्श शिकवते माहिती. आणि तो आदर्श काय आहे? महाराज सांगतात, आज जे टायटल आहे, नोकरी करून कोणी श्रीमंत होत नाही. कारण आतापर्यंत जी मी तुमच्याशी बोलत आहे, आतापर्यंत मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी मला रिस्पॉन्स द्यायचा. तयार आहात? तयार आहात? आर यू रेडी? एक्साइटमेंट आहे? म्हणताय आपको कुछ बनना है? बड़े फॉर्म में चल रहा हूं आजकल और बहुत जोश है. परंतु काही मित्रांनी, काही मैत्रिणींनी, काही माझ्या बहिणींनी कमेंट केली, मेसेज दिली की सर, गरिबीतून श्रीमंत व्हायचं असेल तर थोडा व्हिडिओ बनवा, काही ट्रेनिंग आम्हाला द्या. आणि एक ट्रेनिंग तुमच्या डोळ्यासमोर घेऊन आलो की नोकरी करून कोणी श्रीमंत होत नाही आणि धंदा व्यवसायाशिवाय स्वातंत्र्य नाही. आजचं टायटल आहे, नोकरी करून कोणी श्रीमंत होत नाही आणि धंदा व्यवसायाशिवाय स्वातंत्र्य नाही. मित्रांनो नमस्कार, माझं नाव रवींद्र तायडे. ॲज अ मोटिवेशनल स्पीकर, लाईफ कोच, बिझनेस कोच, सीईओ अँड फाउंडर. आज तुमच्या समोर मी टायटल घेऊन आलो. हे टायटल तुमचं नाव बदलू शकते, तुमचं जीवन बदलू शकते, तुमचं आयुष्य घडवू शकते. आणि ते आयुष्य घडवण्यासाठी तुम्ही तयार आहात? बोला, तुम्ही तयार आहात? मी तयार आहे. तुम्हाला शिवाजी शिकायचंय? छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती कसे झाले समजून घ्यायचंय? काय तुम्हाला तुमच्या आयुष्यात छत्रपती व्हायचंय? तुम्हाला तुमच्या जीवनात खूप मोठं यश मिळवायचंय? जाणून घेऊया. एक साधारण कुटुंबात जन्माला आलेलं साधारण पोर, आईच्या संस्कारानं वाढलेलं आणि बापाच्या शाळेत झपाटलेलं एक पोर, सैराट सारखं सुसाट वेगानं चालणारं आणि कमी वयात स्वराज्य निर्माण करणारा पोराची यशोगाथा आज तुमच्या डोळ्यासमोर मी प्रेझेंट करणार आहे. तयार आहे? हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कमेंट करा, हवं तर लाईक करा आणि आजच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू